मंडळी, आज पुण्यातून एक अशी बातमी समोर आली जी ऐकून कोणाचंही काळीज चिर्र होईल। ज्या मायेच्या खुशीत मुलं स्वतःला सुरक्षित समजतात, त्याच मायेनं आज काळ बनून मुलांवर घाला घातला। पुण्याच्या वाघोली परिसरात मंगळवारी पहाटे जेव्हा सगळी दुनिया गाढ झोपेत होती, तेव्हा एका घरात रक्ताचा सडा पडला होता। एका आईनं आपल्याच 11 वर्षाच्या मुलाचा धारदार शस्त्रानं गळा चिरून खून केला। विचार करा, ज्या निरागस मुलाला कळलंही नसेल की ज्या आईनं जन्म दिला तीच त्याचं आयुष्य संपवेल। एवढ्यावरच हे भयानक कृत्य थांबलं नाही। या महिलेनं आपल्या 13 वर्षाच्या मुलीवरही जीवघेणा हल्ला केला, पण सुदैवानं त्या मुलीचं नशीब बलवत्तर होतं। आई आपल्यावर वार करतीये हे पाहून ती मुलगी जीवाच्या आकांतानं ओरडली आणि घराबाहेर पळाली। तिच्या आरडाओरड्यानं शेजारी जागे झाले आणि त्यांनी तातडीनं धाव घेतली, म्हणून त्या मुलीचा जीव वाचला। जखमी मुलीला सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। पण परिसरात एकच चर्चा सुरू आहे की असं काय घडलं असेल? एका आईनं आपल्याच पोटच्या पोरांवर हात कसा काय उचलला? पोलिसांनी या आरोपी आईला ताब्यात घेतलं। हा सगळा प्रकार कौटुंबिक वादातून घडला की ती महिला मानसिक तणावाखाली होती, याचा तपास आता पोलीस करत आहेत। पण या सगळ्या घटनेमुळे संपूर्ण वाघोली परिसर सुन्न झालाय। मंडळी, नात्यातल्या या टोकाच्या संघर्षाबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी फॉलो करायला विसरू नका।